मग ड्रायव्हर कामाला गेलो, दारू दुकानच्या बाहेर स्नॅक विकलो, बापरे, बॅटरीच्या दुकानात काम केलं, प्लस साडीच्या दुकानात ब्लाऊज पीस परकरचे ते पण केलं आपण. बापरे, लोक नुसता वापर करायला लागले, आपला फायदा काय होईना. मग पण घर चालवायचं काय, लाईट बिल भरायचं काय, भाडं भरायचं, स्वतःचं घर नाही काय नाही. मग विचार केला की आपण कोल्हापूर गाव सोडूया, इचलकरंजी. इचलकरंजी हे गाव सोडून आपण कोल्हापूर महालक्ष्मीच्या गावी जाऊया म्हटलं. मग RX 100चं पण माझ्या डोक्यात सारखं होतं, खरं पैसे नव्हतं आपल्याकडं. एक अमेरिकेला गाडी पाठवलेली आहे, तिकडे पाठवली. हां, एक अमेरिकेला पाठवलेलं आहे आणि आता एक गाडी चालू आहे, काम दुबईला जाणार आहे. बरं, एकदा नाद लागला की नाही सुटत नाही. 40-50 हजारला गाडी मिळत नाही. हा आपला आताचा RX 100चं जुनं शोरूम, खरं नवीन गाड्या 100 पेक्षा एक गाड्या तुम्हाला बघायला मिळणार. कसं काय विशाल पब्लिक, जिम पार्टनर रगेड अँड फिटनेस मल्टिप्लेक्स कोल्हापूर टॅलेंट प्रस्तुत भावा विशाल टॉक विथ प्रणव या शोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर विशाल पब्लिक, फायरिंग किंग सोहेल मुजावर ह्या आपल्या भावा विशाल टॉक विथ प्रणव या शोमध्ये आले आहेत. दादा, तुमचं मनापासून स्वागत आहे. तुमची ओळख आपल्या पब्लिकला सांगा की. आपलं नाव सोहेल मुजावर, मी यामाच्या RX 100चे गाडी रिस्टोरेशन सेल हे मी करतो आणि इतर पण गाड्या करतो आपण. ते डिमांडवर आहे, मला वेळ मिळेल तर त्या पण गाड्या आपण करतो. तुमच्या या व्यवसायाबद्दल आपण बोलणारच आहे, पण तुम्ही हा व्यवसाय करायच्या ह्याच्या आधी तुमची जर्नी कशी होती, कशा पद्धतीने प्रवास तुमचा होता? आधी माझं मूळ गाव इचलकरंजी. ओके. त्यावेळी आम्ही गरीब परिस्थिती, वडील मागावर पाळी करत होते, आई घरकाम, आणि आम्ही शाळा शिकून मी सुद्धा कांड्या भरायचो, मागावर पाळी करत होतो. माग म्हणजे कापडचं कारखाना, कापड उद्योग असते, तिथं काम केलेत. त्यानंतर एक असं जरा जसं वय वाढल तसं जरा कळत येईल तसं मग ड्रायव्हर कामाला गेलो, दारू दुकानच्या बाहेर स्नॅक विकलो, बापरे, बॅटरीच्या दुकानात काम केलं, प्लस साडीच्या दुकानात ब्लाऊज पीस परकरचे ते पण केलं आपण. बापरे, म्हणजे एक असं काम मिळेल त्या पद्धतीने तुम्ही स्वतःला. मी काय करत गेलो, कुठं आपल्याला यश मिळेल, मला वाटलं की ह्यात तर आपल्याला फायदा होईल, ते काम केलं. त्यानं मिळणार म्हटल्यावर परत असं सारखं चेंज करत गेलो. मग कुठं मला हे यश मिळालंच नव्हतं. मग शेवट मग रस्त्यावर मी चड्ड्या बरमोडे हे विकायचं चालू केलं. लास्ट माझं विकायचं तुम्ही हे आपलं कोल्हापुरात येऊन जाऊन करत होते मी. इचलकरंजीहून कोल्हापूर शिवाजी युनिव्हर्सिटीला आहे की फुटपाथवर मी गाडी लावून विकायचो. कधीची गोष्ट आहे, कधी काय? ही बरोबर 2013ची गोष्ट आहे, 7-8 वर्षांपूर्वी, 2013ची. मग त्यानंतर परत ड्रायव्हिंग काम चालू केलं. मग त्यात पण काय होईना, लोक नुसता वापर करायला लागले, आपला फायदा काय होईना. मग आमच्या मामाकडं मी सुट्टीला येत होतो. मग मामाकडं मी सर्व्हिसिंगचं काम, सुट्टीला आलो की त्यांच्या सर्व्हिसिंगच्या दुकानात काम करत होतो. मग ते शिकलेलो की नाही, ते माझा फायदा आत्ता झाला. मग ते 2014 मध्ये मी ते सर्व्हिसिंग सेंटर टाकलं इचलकरंजीमध्ये. मग तिथं माउथ पब्लिसिटी एवढी झाली, मला एवढं काम होतं. मग त्यानंतर इचलकरंजीत कसं आहे, माग चालू असलं तर सगळं चालू, नाहीतर सगळं बंद असते. मग मंदी पडली, सगळ्यांचं नुकसान, म्हणजे सगळ्यांना माग विकायला लागलं. आमचं पण घर चालवायचं काय, लाईट बिल भरायचं काय, भाडं भरायचं, स्वतःचं घर नाही काय नाही, भाड्याच्या घरात तुम्ही. भाड्याच्या घरातच सगळं. मग इन्कम सोर्स नाही, खर्चच. कधी आम्ही असं राहिलो नाही की आमच्याकडं काय नाही, असं सगळ्यांना दाखवलं की आमच्याकडे सगळं आहेच असं. मग चेहऱ्यावर हसू आणि आतून दुःख हे स्वतःलाच माहिती. मग लग्न झालं कोल्हापुरातली मिसेस माझी. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. मग लग्न झाल्यावर मग काम चालू झालं आणि काय झालं काय माहिती, कारखाना टाकला इचलकरंजीत मागाचा. त्यात पण 1-2 वर्ष चाललं, ते पण बंद पडलं. आता असं वाटलं की आता आपल्या हातातनं काय होणारच नाही, एवढं आपण केलं कष्ट. मग विचार केला की आपण कोल्हापूर गाव सोडूया, इचलकरंजी. इचलकरंजी हे गाव सोडून आपण कोल्हापूर महालक्ष्मीच्या गावी जाऊया म्हटलं. त्या कृपेनं तर आपलं होईल, महालक्ष्मीची कृपाच आहे आपल्या. तुमच्या गॅरेजचं नाव पण महालक्ष्मी. पण विचार केला की तुमचा धर्म वेगळा आणि तुम्ही महालक्ष्मीचं नाव. मी हे पण विचार केलं तर मी नाव महालक्ष्मी देण्याचं कारण काय माहिती आहे काय, मी असे पूर्ण मोठे मोठे देव जे आहेत
त्या देवदर्शनला मी जातोयच. हा कुठले देव असून दे मी तिथं जातो. जाते मग त्या एरियात मी बघत होतो त्या गावात. आता साईबाबांच्या मंदिरापाशी गेला की सगळ्या दुकानात तुम्हाला साईबाबांचं दिसणार. बरोबर. आपल्या महालक्ष्मीच्या इथे गेला की सगळ्यांच्या दुकानाला महालक्ष्मी असे नाव आहेत. मग ते मला क्लिक झालं हे तुम्हाला झालं की ह्या देवाच्या गावी चाललोय आपण. तर त्या ह्यांच्या देवाचं नावानं आपण त्यांचा मान मोठा आहे. बरोबर आहे. त्या मानानंच आपण करायचं. तुम्हाला सांगतो त्या नावानं आपण इथं सुरुवात केली. 2 महिने फक्त मला त्रास झाला येऊन जाऊन. सुरुवातीला इचलकरंजी तू कोल्हापूर. मी तिकडे दुकानाकडे शिफ्ट करून ठेवला होता हा. तुमचं जे तर काय. भाड्यानं इथं घेतलं. हा सकाळी 7ला निघायचो. बर मग इथं 8ला पोचायचो. 8ला काम चालू केलं की रात्री बंद करायचो 9ला जरा लोकांना कळूपर्यंत. मग 1-2 महिन्यात माझी माउथ पब्लिसिटी झाली. तेव्हा व्हॉट्सअप इंस्टाग्राम सोशल मीडिया एवढे फॉर्म मध्ये नव्हते. काय त्यावेळी तुमच्या लोकांनी सांगितलं की इथे आता हे तू आहे इथे. एक कस्टमर आलं की ते 10 कस्टमर घेऊन येत घेणार, होतं. बरोबर. असं आपलं काम होतं. मग त्यामुळे आपलं माउथ पब्लिसिटी झाली. मी एकटाच काम करायचो. बरोबर. त्यानंतर मी माझ्या भावाला बोलवून घेतलं इचलकरंजीवर. मग तरी पण मला काम आवरना. मग वडिलांना बोलवलं. मग सगळे फॅमिली चालू. मग 4 कामगार वगैरे आम्ही ते पण चाललं. तुमचं मॅरेज ज्यावेळी झालं होतं त्यावेळी तुम्ही भाड्याच्या घरातच राहिला होता. भाड्याचं अरे बापरे. मग सगळं वहिनींचं career- पण एक हे म्हणायला पाहिजे की तुमच्या ह्या कंडिशन मध्ये पण त्यांनी तुम्हाला साथ दिली. साथ दिला सगळ्या. तुम्हाला त्या तुमच्या परिस्थितीमध्ये पण त्यांनी तुमच्यात ऍक्सेप्ट केला आणि तुमच्या सोबत अजून पण त्या व्यवस्थित सगळं सुरू आहे. बरोबर. मग त्यानंतर आम्ही चालू केल्यानंतर इथं एकदम फास्ट चालू झालं. माउथ पब्लिसिटी एवढी की वेटिंगला लोक 7ला माझ्या दारात असायचे. सर्व्हिसिंग, वॉशिंग, पॉलिश, इंटेरियर हे काम करायला. आपण बघितलं तुमचं सगळं पाठीमागचं स्टोरी. म्हणजे मी विचार पण केला नव्हता की तुमच्या आत्ताची लाईफ जगताय त्या पद्धतीने वाटत नाही की तुमच्या पाठीमागे अशा पद्धतीने तुमचं सगळं झालं असेल. पण तुम्हाला RS100 किंवा तुम्हाला गाड्या मॉडिफाय करायचा हे नाद तुम्हाला ह्याला पण नादच म्हणूया. कारण नाद असल्याशिवाय ह्या गोष्टी नाही जमत. म्हणजे एकदम एक सुरुवात आपण करू शकतो पण नाद असेल तर आपण त्याला अजून जास्त पुढे घेऊन जाऊ शकतो. तरी सुरुवात कशी झाली RS100 मॉडिफाय करायची किंवा पहिली गाडी कोणती मॉडिफाय केला तुम्ही? काय पहिले म्हणजे आमची घरची गाडी होती स्प्लेंडर. मग तिथून सुरुवात. तेवढेच गाड्या करायची. मी माझं दुसरं काम होतं सर्व्हिसिंगचं काम होतं. बरोबर. मग त्यातून मी ह्या गाड्यांचं काम करत होतो. तेवढंच आलं की तेवढंच करायचं. लय घेत बसायचं नाही. जेवढं जमतंय तेवढं मॉडिफाय. मग असं नाव होत झालं. मग RX100चं पण माझ्या डोक्यात सारखं होतं. खरं पैसे नव्हतं आपल्याकडं ती गाडी आणून तशा करायच्या. बरोबर. मग ताकद ती पण झाली. RX100चं पण काम सुरू केलं आपण. तरी 2 वर्ष लागले मला. कधीपासून झाला? किती साल असेल काय आठवते? 2017ला आपण तराला यामाचं चालू केलं. म्हणजे वर्कशॉप कुठं होतं का त्याच तिथंच? पहिला हॉकी स्टेडियमला होतं. नंतर इथं खाली होतं आपलं जरगनगर हायस्कूल आहे तिथं होतं. त्यानंतर मग इकडे शिफ्ट केलं पाचगावला. आताची जी जनरेशन आहे आता समजा गाडी मॉडिफाय करायची असेल किंवा गाडी एखाद्या नवीन डिझाईन करायला असेल किंवा गाड्या बनवायच्या असतील आत्ताच्या जनरेशनला बघायला गेलं तर गाड्या मॉडिफाय करायला वेगवेगळे कोर्स आहेत किंवा एक कॉलेजेस आहेत की त्या पद्धतीने एक शिक्षण दिलं जाते मुलांना. तसं तुमचं यामध्ये काय शिक्षण वगैरे काय किंवा तुम्ही काय कोर्स वगैरे काय केलाय काय? शिक्षण तसं तर आमची परिस्थितीच नव्हती शिक्षण शिकायची. म्हणजे फी भरायला आमच्याकडे एवढं देवाने आम्हाला एक डोकंच दिलंय म्हणायचं चांगलं. देणगीच दिल्या. जे बघीन मी ते करणार. आणि कसलं पण काम असू दे. हे गाडीचंच नाही तुम्ही कसलं पण काम सांगा मी ते तुम्हाला करून देईन. म्हणजे आपला जीव ओतून आपण ते काम करायचंच. बारीक असू दे मोठं असू दे किंवा दुसरं काही गाड्या व्यतिरिक्त पण दुसरं काही काम असू दे. त्याला वेळ लागेल खरं मी ते काम करणार आणि परफेक्ट करणार. मग अडचणी कशा आल्या ज्यावेळी तुम्ही सुरुवातीला रिपेअर कर म्हणजे मॉडिफाय करता किंवा रिपेअर करता तुम्हाला अडचणी कशा आल्या म्हणजे कशा पद्धतीने स्वतःला तुम्ही इम्प्रूव्ह केलं या बिझनेसमध्ये? तसं म्हटलं की सुरुवात केली मी तसे गाड्या यात माहिती मला यायला लागली की गाड्यांचं प्रॉब्लेम ह्या गाड्यांचे काय काय असतात काय काय नसतात. मग ते डोक्यात मला कस्टमर वेगवेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम तुम्ही मला ते सॉल्व्ह करत 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 गेल्यानंतर मी पूर्ण ट्रेनच झालो. मी कुणाकडे शिकायला गेलो नाही काही नाही. मी माझ्या गाड्या करत करत असं जे कस्टमर येईल ते करत करत मी 2-4 महिन्यात मी सगळं ट्रेन झालो. असं म्हणजे तुम्हाला तुमच्या लहान भावाची सैब नाव आहे ना त्याचं काय? सैबची कशी मदत झाली म्हणजे तू कसा या व्यवसायात वडला गेला? सगळं माझं जे आहे सोशल मीडिया म्हणजे तेच सांभाळतोय सैब. ते आहे म्हणून मी आज आहे. कारण पिक्चरच्या मागं पडदा बरोबर पडद्याच्या मागचा हिरो तेच आहे. मी फक्त स्क्रीनवर आहे.
जसं आता माझ्या पाठीमागं माझे मित्र पंकज श्रेयस आहे किंवा माझा मोठा भाऊ अजिंक्य आहे, म्हणून मला ते वाटलं की तुमच्या पाठीमागे कोणतरी असणार आहे. म्हणजे दिसतात सोहेल दादा समोर, पण सोबत कोणतरी असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. बरोबर आहे. माझा भाऊ असू दे किंवा माझे वडील किंवा माझी फॅमिली आणि माझे मित्र परिवार हे मला पुश कायम करतात मागं. बरोबर. काही असू दे. आता त्यावेळी तुम्ही गाड्या रिपेअरिंग करत होता, बरोबर. आता कसं आहे, सोशल मीडिया तुमच्याकडे इंस्टाग्राम आहे, युट्यूब आहे, व्हॉट्सअप आहे. मग त्यावेळी तुमचं मार्केटिंग कशा पद्धतीने व्हायचं? त्यावेळी एक कस्टमर आले की ते 10 जणांना घेऊन यायचा. माउथ पब्लिसिटीज. आणि तेव्हा सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुक काहीच नव्हतं. असंच एक जण करून गेला की ते त्याच्यामुळं असं काही पूर्ण फक्त कोल्हापूरपर्यंत किंवा आजूबाजू खेडे एवढं बाहेर. पण थोडंसं पाठीमागं जाऊया. आता जसं त्यावेळी तुम्ही बिझनेस नवीन सुरू केला होता, बरोबर. RX-100 रिपेअर करता, त्यावेळी पण RX-100 मार्केट रिपेअर करणारे कोल्हापूरमध्ये असणार असतील, म्हणजे एवढं मला नाही माहिती, पण असतील. त्यावेळी तुमच्याकडे RX-100 घेऊन यायचे. मग त्यावेळी कस्टमर कोल्हापूरमधले यायचे का कोल्हापूरच्या बाहेर? म्हणजे असे कुठे, म्हणजे आता कसं आहे, कोल्हापूर जिल्हा हा मोठा आहे, कुठल्या भागातून कस्टमर तुमच्याकडे यायचे? आपल्याकडून कोल्हापूरचे पण यायचे आणि आजूबाजू खेडेपाडे तिकडून पण यायचे. म्हणजे असं लई लांबचे यायचे नाही. एक 30 किलोमीटरच्या अंतरचे कस्टमर, एवढे काय लई लांबचे नाही. म्हणजे सोशल मीडियामुळे किती फरक पडला आज 7 समुद्र तरी मला वाटतं हायेस्ट म्हणजे कुठल्या लांबून कुठेपर्यंत कस्टमर आता आले? एक अमेरिकेला गाडी पाठवलेली आहे. अमेरिकेबद्दल तिकडे पाठवली? एक अमेरिकेला पाठवलेलं आहे. आणि आता एक गाडी चालू आहे, काम दुबईला जाणार आहे. बरं. मी तुमची स्टोरी काय किंवा व्हिडिओ काहीतरी तुम्ही टाकला याबद्दल, दुबईचा. दुबई आता ती पण गाडी दुबईची रेडी होईल, कारण ते 2 महिन्यानं गाडी पाठवायची आहे. तिकडचं अजून प्रोसेस व्हायचं आहे. त्यामुळे तुम्ही मगाशी बाहेर गेला होता, तुम्ही याच्या आधी सकाळी एक तासगाव वरून कस्टमर तुमची वाट बघत. बरोबर. पप्पा आणि भाऊ होते. मी विचार केला, म्हणतो तुम्ही कसं काय कनेक्ट केला? तर त्यांनी सांगितलं की इंस्टाग्राम वरून यांचे व्हिडिओ बघितले आणि ह्यांच्यासारखं गाडीचं काम आणि ह्यांच्यासारखं फायरिंग, म्हणजे गाडीचं काम आणि विश्वासू काम कुठंच बघितलेलं नाही, म्हणून आम्ही इथं आले म्हणजे तासगाव वरून. त्यांना माहित नव्हतं की सोमवारचं गॅरेज बंद असते, पण त्यांनी सांगितलं. मी शॉक केला, म्हटलं एवढं, म्हणजे एवढा माणूस तासगाव मधून कोणत्याही चौकशी न करता किंवा कोणाची गाडी, त्यांनी गाडी पण कोणाची बघितलेली नव्हती. त्यांनी फक्त तुमचे सोशल मीडियावर व्हिडिओज बघितले होते आणि तुमच्याबद्दल त्यांनी माहिती काढून ती तुम्हाला इथं पण भेटायला आलेले. मी आश्चर्य केलं, म्हटलं काहीतरी या माणसामध्ये असणार आहे. आपण कधी भेटतो यांना आणि कधी यांच्याबद्दल सगळ्या चर्चा होतात. आता बघायला गेलं तर मार्केटमध्ये एकापेक्षा एक बाईक आल्यात, म्हणजे भरपूर व्हरायटी आहेत त्यामध्ये. पण RX-100 ही अशी काय या गोष्टी, म्हणजे या बाईकमध्ये, यामामध्ये, की लोक नुसते त्याचं फायरिंग ऐकलं की चर्चेचा विषय व्हायला लागतो. म्हणजे ते चालवायचं लांबच, नुसतं लांबून जरी ऐकलं तरी कळते बाबा ही RX-100 गाडी आल्या. म्हणजे एवढी का खोल आहेत त्या गाडीसाठी? त्या गाडीचं पिकअप, साऊंड, फील जे पाहिजे आहे आणि लाईट वेटमध्ये सगळं फील आहे त्यात. आणि साऊंड ऐकलं की नाही वळून बघायलाच पाहिजे. बरोबर. आणि ते किडा म्हणतात की नाही ते प्रकार आहे. एकदा नाद लागला की नाही सुटत नाही. तुम्ही रस्त्यावरनं कुठली दुसरी गाडी जाऊन दे, त्याचा आवाज ऐकून वळणार नाहीत. गाडी भंगार असून दे, यामा वळून बघणार फक्त आवाजवर. एकदा तुम्ही ट्राय करा, लक्षात येईल. आवाज ऐकला की तुम्ही मागं वळून. कारण मी बघितलं, कारण म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने गाड्या सांभाळाय. आता मी तुमच्या गॅरेजमध्ये आलो होतो, तिथं जास्ती करून मला RX-100 दिसल्या, पण गाडी एकदम चकचकीत, यावरती जरा पण धुळून आहे. आणि म्हणजे लोक, मी विचार केला की या गाडीसाठी काय एवढी पागल असणार आहेत. कारण ही गाडीचा लुक जसं तुम्ही सांगितलं आता ज्या पद्धतीने आहेत, म्हणजे 100%. आणि तुमची ज्या पद्धतीने गाडी मॉडिफाय करायची पद्धत आहे, म्हणजे त्याच्या सीट पासून ते त्याची टाकी असेल किंवा त्याचं इंजिन असेल किंवा त्याच्या त्या मॅगवेल्स असतील, चकचकीत आहे एकदम. आपण काय करतोय, लाईन लेवल पहिला परफेक्ट लागते आपल्याला, पेंटिंग काम प्रॉपर लागते. बरोबर. वरच्यावर वडाप काम आपल्याला चालत नाही. प्लेटिंगचं काम आपण जास्त करत नाही. नवीन पार्टच जास्तीत जास्त आम्ही वापरते. सीटचं लाईन लेवल, स्पंज हार्ड वापरत नाही, जेणेकरून त्रास होऊ नये कस्टमरला, फील चांगलं यावं. सीट पण तसे असतात, फिटिंग पूर्ण प्रॉपर असते आपलं. एक नट सुद्धा तुम्ही बघितला त्या जागेचाच असणार. बरोबर. गावला आणि लावला तसं नाही, प्रॉपर नट ते सगळं फिटिंग. त्यात काय आपलं कॉम्प्रोमाइज नसते. फक्त खर्च करणारा माणूस गच्च पाहिजे. बरोबर. म्हणजे तुमची तयारी पाहिजे की गाडीला खर्च करायची चांगल्या पाहिजे. एवढे बसले एवढ्यात कस तरी बसवा, तुम्हाला करायला पण मजा येणार नाही. आपण ऍडजस्टमेंटची गाडी करतच नाही, आतापर्यंत केलंच नाही. काय असेल ते फुल एकदाच करायची, परत बघायचं परत बघा. समजा RX-100 मला घ्यायचे, आता मीच घेणार समजूया, तर RX-100 घेत असताना
कोणकोणत्या काळजी आपण घेतल्या पाहिजेत? RX 100 घेताना पहिला बघणे की पेपर अपडेट आहेत काय, गाडी ऑनलाईन आहे काय. ऑनलाईन असल्यानंतर चेसिस नंबर, इंजिन नंबर हा प्रॉपर ओरिजिनल आहे का. ओके. एक एक जण काय करतात, पेपर चोरीची गाडी असत्या, त्याला दुसरे पेपर चढवलेले असतात किंवा पंचिंग केलेलं असते, तशा गाड्या घ्यायची नाही. ओरिजिनल जे तुम्ही नेटवर सर्च केला की तुम्हाला डिटेल्स येतात की RX 100ला कसा येतोय फाउंड, कसे पंच येतात, मग ते प्रॉपर असेल तर गाडी घ्यायची. बरोबर. मेन काळजी काय आहे, पेपर अपडेट आणि इंजिन नंबर, चेसी नंबर हे ओरिजिनल आणि सेमच पाहिजे. मग ते कशा पद्धतीने ओळखायचं की चेसी नंबर? आता साहेब बरोबर बोलत होतो हां. की तो बोलला की परवा दिवशी आमच्याकडे एक बाईक अशी RX 100 आली होती, मग त्यांनी चेसी नंबर डुप्लिकेट पंच केला होता. हां. डुप्लिकेट पंच केला होता, ते त्याला ओळखलं. मग तो म्हणला आमच्याकडे काय अशा पद्धतीच्या गाड्या आम्ही विकल्या जाऊ शकत नाही, नाही, आम्ही कामाला पण घेत हा तुम्ही घेतच नाही म्हणून सांगितलं. म्हणजे कस्टमरचा एक विश्वास आहे तुमच्यावरती आणि तो विश्वास तुम्ही तोडत नाही हे तुम्हाला त्याच्या बोलण्यातून समजलं. 400 किलोमीटरवरून एक गाडी आलती, हा. त्याला आम्ही परत पाठवलं, होत नाही म्हटलं, तिने एक्स्ट्रा पैसे देतो म्हटलं. आम्ही नाही म्हटलं, एक कष्ट केलंय, एक नंबर केलेला आहे. म्हणजे तुम्ही प्रामाणिक केला म्हणून तुमच्या लाईफ चांगले. होय, हे पैशासाठी मी ती गाडी घेऊन मी काम करत नाही म्हटलं त्याला. डायरेक्ट माझ्या 10-15 लोक होते, म्हणजे रोज असं लोक येतातच, त्या लोकांच्या समोर मी गाडी परत पाठवली, घेतली नाही. मग हे कशा पद्धतीने ओळखायचं की हे डुप्लिकेट आहे किंवा खरं काय, त्याला कसं काय मार्किंग वगैरे काय मार्किंग म्हणजे काय, ओरिजिनलचे फाउंड वेगळे असतात, मी तुम्हाला आता स्क्रीनवर तुम्हाला दिसतील ते, आणि डुप्लिकेटला कसं आहे ते फाउंड वेगळा असतोय, ते तुम्हाला लगेच कळून येते. किंवा बॉडी चेपलेली असत्या, बर बर बर, चेपलेली असेल, खड्डा पडलेला असेल, त्याचं वन उडतेला असते, डुप्लिकेट पंच केले. हां. ओरिजिनलचं कसं आहे प्रॉपर असते, म्हणजे मशीन फिट केलेलं त्यांनी असते, ते शेप बरोबर समजते, शेप बरोबर समजते. हे काळजी घ्यायचं. आणि बाहेर गावाची जर तुम्ही RC बुकवर गाडी घेत असाल तर RC बुकची गाडी आहे, बाहेरच्या राज्यातली वगैरे तुम्ही गाड्या घेताय ते तुमच्या स्वतःच्या ह्याच्यावर घ्या, कारण त्या गाड्या पण रस्त्यावर फिरवणं परमिशन नाही. ओके. RC बुकवरच्या बाहेरच्या राज्यात. तुमच्या गावातली गाडी RC बुकवर आहे, पेपर क्लिअर आहे, चालते. तुम्ही बाहेरची गाडी RC बुकवर फिरवू शकत नाही, म्हणजे महाराष्ट्र सोडूनची बाहेरची गाडी. हा हा हा. मग तुमच्याकडे ज्या गाड्या त्या महाराष्ट्रातल्याच येतात की सेल करायला तुमच्याकडे? आपल्याकडे महाराष्ट्राच्या बाहेरच्या पण येतात, खरं आपले डॉक्युमेंट क्लिअरच्या येतात. म्हणजे महाराष्ट्र बाहेर म्हणजे डॉक्युमेंट क्लिअर तुम्ही त्याच गाड्या त्याच गाड्या आपण घेतो. हा हा. त्याचे पेपर क्लिअर असायला पाहिजे, NOC यायला पाहिजे. NOC आपल्याला कुठल्या गावची पाहिजे ती निघाली असेल तरच ती गाडी आहे, विदाऊट NOC ची गाडी घ्यायची नाही. आणि ते आपण टॅक्स वगैरे गाडी असते ते कसं पद्धतीने तुम्ही क्लिअर करताय? टॅक्स क्लिअर केल्याशिवाय आम्ही गाडी, म्हणजे तुम्ही स्वतः करताय की कंपनी त्यांच्या RTO मधून? हा हा. RTO मधून होते. ज्या जास्तीत जास्त मी क्लिअरच गाड्या घेतोय, कारण मला तेवढा वेळ म्हणजे कधी काम कधी करणार. पहिला कसं होतं, वेळ मिळत होता, मी गाड्या RTO मधून पासिंग करत होतो. आता वेळ मिळत नाही, मी जास्तीत जास्त पैसे जास्त देऊन क्लिअरच गाडी घेतोय. आता विदाऊट क्लिअर घ्यायचं, परत आपण ते पासिंग करायचं, ते परत पेपर जुन्या मालकाच्या घरी जाते, ते जुना मालक देत नाही, असे पण झालेत आमच्यासोबत. मग ह्यासाठी क्लिअरच गाडी घ्यायची, पैसे जास्त जाऊन दे, खरं क्लिअर पेपर अपडेट. आता मला अजून एक विचारायचं आहे, तर समजा आता मी गाडी घेणार तर मी तुमच्याकडे येणार, थोडा काय प्रॉब्लेम नाही. समजा आता एक अननोन व्यक्ती आहे, हा, तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून मी गाडी त्याच्याकडून घ्यायला, पण तो मला गंडवा लागलाय की ह्या पद्धतीनं, मग त्याला आपण कसं हँडल करायचं की आपण गाडी घ्यायला लागला आणि तो आपला गंडवा लागला, म्हणजे आपण कसं करते, आता 35-40 गाडी मिळत, चला आता RX 100 40 मिळतं म्हणल्यावर घेणारच की. तिथंच थांबायचं, कमी पैसे का सांगतोय हे लगेच आपल्या डोक्यात घ्यायचं. मग काहीतरी कारण असणार, 40-50 हजारला गाडी मिळत नाही. ते लहान लहान मुलांना पण RX 100 माहिती, म्हणजे जे आता जन्माला आल्यात, RX 100 कितीची आहे मला वाटते इसवी सन मधली असेल ती, इसवी सन त्यातली गाडी द्यावी. आता आमच्या वडिलांची गाडी RX 100 आहे, 1989चं मॉडेल आहे ते, आणि गाडीचे 90% पार्ट अजून आहेत तसे, अजून त्या बघायला लागत नाही. कारण मी बघितलं लहान लहान मुलांना पण RX 100 माहिती आहे, म्हणजे ती गाडी एवढी फेमस झाली. पण यात फसवाफसवी होत्या म्हणून मी तुम्हाला हे विचारलं की कशा पद्धतीने आपण ते स्वतःला हँडल केलं पाहिजे. विदाउट डॉक्युमेंटची गाडी दारात उभा पण करायचं नाही, आणि त्याच्यावर बसून पण जायचं नाही, एवढं धोका आहे. अरे बापरे. त्या गाड्या चोरीला जातात, त्यापासून वाचायचं फक्त. चोरलेला माणूस दुसरा असतोय, नाव आणणार आपल्यावर. आणि आपण काय, आपल्याकडे परिस्थिती नाही म्हणून आपण गाडी कमी पैशात घेतोय, कारण हाऊस आहे म्हणून. कारण 2 लाख रुपये 2.5 लाख रुपये घालायला कोणाकडे नाहीत, मग ते तिथं फसतात. एक वेळेस गाडी दारात नसली तर चालते, बरोबर. तशी गाडी बिना पेपरची गाडी घ्यायची नाही.
परिवहनचं ॲप आहे RTOचा, त्याच्यावर तुम्ही गाडी नंबर टाकला ना पूर्ण गाडीची हिस्ट्री येते, हां काय काय फिटनेस आहे, मग ते क्लिअर असेल तर गाडी घ्यायची. ओके ओके. जुना मालक ज्याच्या नावावर गाडी आहे त्याचा आधार कार्ड पॅन कार्ड हे असल्याशिवाय गाडी घ्यायची नाही. हां म्हणजे या गोष्टी माहीत झाल्या बरं झालं. आधार कार्ड पॅन कार्ड हे कंपल्सरी पहिल्या मालकाचं लागते. आपण RX 100 खरेदी करतोय, ती घेतल्यानंतर त्याला मेंटेन कशा पद्धतीने करायची? तुम्ही घेतल्यानंतर ज्यावेळी काम पूर्ण रिस्टोरेशन पूर्ण नवीन झालेलं असते, हां त्याला पेट्रोलमध्ये ऑइल लागते. 1 लिटरला 20 ml पेट्रोल असते बरं. आणि इंजिन ऑइल 750 ml असते हां किंवा 700 पण चालते. हे 2 काळजी घेणे. कोरं पेट्रोल चालत नाही त्याला. हे 2 व्यवस्थित तुम्ही वापरला ना हां आणि जास्त रफ यूज करायचं नाही. ओके. रफ यूज कधी आज रनिंगमध्ये आहे तवा चालते. एखाद्या जागेवर थांबून तुम्ही रेस करणे फायरिंग करणे ह्याच्याने ब्लॉक पिस्टनचं काम जास्त येते. मग त्याच्यानं तुमची जे पुढे चालणारे जे लाईफ आहे ते कमी होते. कमी होते बरोबर. आणि नंतर आवाज येतोय, मग ते आवाज आले की गाडी चालवायला इरिटेट होते. मग फक्त तुम्ही काळजी काय घ्यायची, इंजिन ऑइल हां आणि ट्यूब ऑइल हे कंपल्सरी पाहिजेच आणि ऑइल पंप हे चालूच पाहिजे. बरोबर. त्यामुळे फायदा आहे जास्त. आता 2 महिन्याने पावसाळा सुरू होते, तर पावसाळ्यामध्ये आता मी बघितलं गाडी एकदम चकचकीत आहे, म्हणजे तर पावसाळ्यामध्ये कशा पद्धतीने आपण हँडल करायची गाडी, म्हणजे कशा पद्धतीने ह्याचा वापर ठेवायचा पावसाळ्यात, काळजी कशी घ्यायची पावसाळ्यामध्ये? पावसाळ्यात एवढं काय ह्याला अडचणच नाही, ह्याला बिंदास फिरवा तुम्ही. फक्त तुमचे जे पार्ट्स आहेत हां स्टीलचे हां त्याला फक्त तुम्ही जपायला लागणार. म्हणजे गंज चढतं ना पाण्यामुळे. स्टीलचा पार्ट जरा राड वगैरे झाली हां घरात आणून तेवढंच पाणी राड काढला तरी बास आहे. हां असं काय रोज सर्व्हिसिंग करायची गरज नाही. फक्त तेवढं ते घाण आहे, ते म्हणजे ते धूळ लागते चिक्कल लागते ते घालवायचं. चिक्कल फक्त काढायचं, बाकी काय गरज नाही. आता भविष्यामध्ये तुम्हाला हा तुमचा व्यवसाय कशा पद्धतीने पुढे घेऊन जाईल, म्हणजे अजून यात काय काय म्हणजे बघायला मिळणार लोकांना, की सध्या आता हे सेल आणि मॉडिफाय बघावं लागले, पण अजून उत्सुकता आहे की अजून काय करणार आहेत सगळं? आता आपण मोठं प्रोजेक्ट चालू आहे आपलं, शोरूम काढायचं आहे. ओके. असं की ज्यावेळी शोरूम जसं असते बाहेरचं फक्त RX 100. हा आपलं तसं RX 100चं जुनं शोरूम, हां खरं नवीन गाड्या 100 पेक्षा 1 गाड्या तुम्हाला बघायला मिळणार. त्यावेळी आलं की माणूस ही घेऊ काय ती घेऊ. ते घेऊ. बरोबर. तुम्ही सांगशीला तो नंबर मी गाडीला देणार. कोल्हापूरमध्ये होणार आहे की कोल्हापुरात कोल्हापूरमध्ये तुम्ही जे सांगशीला ते नंबर आपण देणार. 1 नंबरपासून 9999 पर्यंत तुम्ही कोणता पण नंबर सांगा, मी तुम्हाला तुमचा पर्सनल नंबर गाडीला देणार. आपल्याकडे सगळे चॉईस नंबरचीच गाडी असणार. ओके. आणि पूर्ण रेडी गाडी. आजपर्यंत तुमचा आत्तापर्यंत प्रवास बघितला तर मी विचार पण केला नव्हता की तुम्हाला एवढा स्ट्रगल करायला लागला, म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने आता रुबाबात राहताय, ज्या वाटलं पण होतं की तुम्ही एवढे कष्ट करून आलाय, पण तुम्हाला काय वाटते की तुम्हाला ह्या लाईफमध्ये कोणाकोणा सपोर्ट झालाय, म्हणजे तुम्हाला असे कोणा नाव असेल तुम्ही नावं घेऊ शकताय? माझी सगळी फॅमिली मेन. नंतर आम्ही उद्योग चालू करताना कॅश पण नव्हते आमच्याकडे, की दुकानला गाळा घेताना डिपॉझिट द्यायला आमच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी आमच्या मिसेसचं आम्ही सोनं ठेवून ते डिपॉझिट वगैरे आणि मशिनरी जे लागणार होते त्यातून घेऊन आम्ही आज इथंपर्यंत आलो आहे. बरोबर. मग ते आणि माझे मित्र आहेत त्यांनी मला सपोर्ट आजपर्यंत करत आलेतच. या जर्नीमध्ये तुम्हाला असं कोणाला थँक्यू म्हणत आहे की बाबा तुम्हाला म्हणजे मला या प्रवासामध्ये तुम्ही सपोर्ट केला, ह्याबद्दल तुम्हाला कोणाला थँक्यू म्हणायचं आहे? या शो थ्रू तुम्ही त्याला सांगू शकता की माझा भाऊच आहे, लहान भाऊ. हां त्यालाच आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे, कारण मागची सगळी ताकद तीच आहे. बरोबर. व्हिडिओ करणे आणि शूट करून परत एडिटिंग करणे लय महत्त्वाचं आहे. आणि ते प्रमोशन टायमावर सोडायला. बरोबर. ते आणि आमचं कसं असते जास्त आम्ही एडिटिंग करत नाही, रिअलच व्हिडिओ फक्त व्हॉइसमध्ये व्यवस्थित करून टाकणे. बघितलं. फक्त इफेक्ट आम्ही कुठलं वापरत नाही, जे आहे ते रिअलिस्टिक जे काय ते म्हणजे गाडीचं साऊंडिंग पासून जे तुमचे हां जे काय कस्टमरचे रिव्ह्यू आहेत ते जे कस्टमरला जे वाटते तेच कस्टमर त्या व्हिडिओमध्ये सांगत असते. असं काय काय तुम्ही सांगितलं आणि कस्टमरला सांगत नाही की तुम्ही असं बोला तसं बोला. आम्ही डायरेक्ट मी चालूच करते, तुमचं फक्त नाव विचारते मी आणि हे कुठून आलेत तेवढंच विचारते मी त्यांना. मग त्यांना विचारल्यानंतर ती त्यांच्या तोंडातून सांगतात की त्यांना काय वाटलं. एक जण घाबरत असतात मी आता काय बोलू. मग कोण म्हणतात की 1 नंबर. ज्याला लय इच्छा आहे की तो माझं हौशी त्यानं माझे जास्त व्हिडिओ बघितला असेल की त्याची इच्छा असते की मी
यावेळी जास्त काय तर बोलायचं आहे मला, मग ते लोक एकदम मनापासून एकदम निवांत व्यवस्थित. बोलतात गाडीबद्दल. तर पब्लिक, तुम्हाला जर का RX-100 खरेदी करायचं असेल किंवा मॉडिफाय करायचं असेल तर सोहेल दादांच्याकडे नक्की या. आणि यांच्याकडे काय या की यांच्याकडे एक विश्वास आहे कस्टमरसाठी, आणि RX-100चं पूर्ण माहिती यांना आहे. म्हणजे तुमच्याकडून तुम्हाला कोणतीही फसवेगिरी होणार नाही. कारण तुम्हाला जर का कुणाकडून RX-100 घ्यायची असेल तर त्यांच्याकडून पूर्णपणे माहिती घ्या आणि वाटलं तर ह्यांना येऊन सांगा की बाबा मी ही बाईक घ्यायला लागलोय आणि ही कशी बाईक आहे, आणि तुम्ही पण चौकशी करा. कारण की ह्या बाईकची क्रेज एवढी आहे की ह्या घेतल्यानंतर पण तुम्हाला चांगली सांभाळून ठेवता आली पाहिजे, कारण पुढे काही प्रॉब्लेम यायला नको. त्यामुळे महालक्ष्मी गॅरेज हे तुमच्या पाठीशी कायम असणार आहे. फक्त तुम्ही योग्य मार्गदर्शना थ्रू जा. आणि थँक्यू सो मच सोहेल दादा की तुम्ही आम्हाला थोडासा वेळ दिला आणि RX-100 बद्दल तुमची जी प्रवास आहे, म्हणजे सोहेल दादा हे आत्ताच्या लोकांना माहिती आहेत, पण सोहेल दादाच्या पाठीमागचा इतिहास कोणाला माहिती नाही. तुम्ही आमच्या शो मध्ये आला आणि आम्हाला सगळी RX-100 बद्दल आणि तुमच्या प्रवासाबद्दल माहिती सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर विशाळ पब्लिक, फायरिंग किंग सोहेल मुजावर यांच्यासोबतचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. विशाळ.